दुसरी गोष्ट म्हणजे मला मग त्याच्यात मला काम करायचं होतं. अच्छा अच्छा. सिबोक्टॉन स्पिरुलिना वापरलं होतं तुम्ही, काय त्रास होता, काय रिझल्ट वाटले तुम्हाला? मला त्रास होता. एव्हीएनचा? हा. अच्छा, किती दिवस झाले वापरून? मला आता 3 महिने होऊन गेले. 4था महिना चालू आहे. अच्छा, मग आता कंटिन्यू करताय का ब्रेक दिलाय? नाही, कंटिन्यू चालू आहे. अच्छा अच्छा, चालू ठेवा ते. सप्लिमेंट आहे ते, म्हणजे अन्न आहे. शरीराला ज्या ज्या कमतरता येतात, बरोबर, हा. काय येतं आपल्याला शरीराला जे न्यूट्रिशन लागतं आपल्या हायब्रिड खाण्यामधून ते मिळत नाही. मग हे कमतरता आले का प्रॉब्लेम तयार होतं ना, बरोबर. हा. एखाद्याला शुगर आली म्हणजे काय होतं, त्याला इन्सुलिन कमी पडतं. एखाद्याला गुडघ्याचा प्रॉब्लेम आला म्हणजे काय होतं, त्याला कॅल्शियम ग्रीस ऑइल कमी पडतं. एखाद्याला पचनाचे प्रॉब्लेम म्हणजे काय होतं, त्याला फायबर फायगोसायनिन कमी पडतं. हे घटक कमी पडले की मग प्रॉब्लेम तयार होतं ना. मग हे सप्लिमेंट म्हणून काही ना काही शरीराला सपोर्टिव्ह देत राहिलं ना, तो पुढचा आजार येत नाही ना, आहे तोही कव्हर होतो. बॉडी तंदुरुस्त निरोगी राहते. भविष्यात जो ₹1,00,000-2 लाख रुपये दवाखान्याचा खर्च, मेंटेनन्स, त्रास, या सगळ्या गोष्टी होतात त्या होत नाही ना. 1,500 काही मेंटेनन्सचा खूप विषयच नाही ना. आपण असंही मेंटेनन्स मोबाईलचं करतो, गाडीचं करतो, घराचं करतो, सगळ्या गोष्टी करतो. मग शरीराला काय झालं, थोडंफार तेही केलं पाहिजे ना. म्हणजे भरपूर औषध वापरून बघितले, पण मला कधी रिझल्ट आलाच नाही. मला जवळपास 60-70% रिझल्ट आलाय. अच्छा अच्छा. नाही, सप्लिमेंट आहे. शरीराला जी कमतरता होते ती भरत चालली ना तुमची, तसं ते ग्रो होत चाललंय ना. कंटिन्यू करा, काही अडचण नाही. तुमचं लोकेशन कुठलं येतं? गोळ्या दिल्या होत्या काय म्हटले? गोळ्यांचे रिझल्ट एकदम प्रॉपर चांगले आले मला. ओके. हा हा मी साधारण मागच्या 29 तारखेला चालू केले होते. 29/6. हा हा हा. माझ्या सगळ्यात पहिले कमरेचा जो त्रास होता तो बंद झाला. अरे वा वा वा. म्हणजे मला गाडीतून उतरायचं असलं तरी गाडीच्या साईडला हात लावून उतरावा लागत होता. हा 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 हा. जो सेंटरला त्रास व्हायचा बसून हा हा. कंटिन्यू, कारण माकड माझं हाडला. ड्रायव्हिंग 6-6, 8-8 तास ड्रायव्हिंग चालतं काही वेळा. हा हा हा. आणि पोटाचा जो विकार होता मला, बापरे. की गॅस होणं आणि फ्रेश व्हायला दिवसात 5-6 वेळा जायचो. हा हा हा. पोट साफ होत नव्हतं. सकाळी आता 2-3 वेळा मध्ये होऊन जातंय आता. अरे वा. म्हणजे ना, म्हणजे दिवसा गरज नाही येत. आधी असं कोणाकडे गेलं काही नाश्ता करायच्या आधी विचार करावा लागायचा, खाऊ का नको. अरे बापरे. मग ते किंवा कॉस्टिबिस. मग खाल्ल्यानंतर लगेच प्रेशर वाटायचा पोटात. तो पण माझा सॉल्व्ह झालेला आहे जवळजवळ 70%. 1 महिना पण नाही झाला. अरे वा. तर याच्यात आता आपण जे गोळ्या घेत होतो, 2 तर सिबक्तान ना, हा हा हा. 2 बरोबर आहे ना? हो बरोबर. 2 सिबक्तान, 1 संजीवनी आणि 1 स्पिरुलिना, बरोबर. 4 गोळ्या. हो हो हो. तर सिबक्तान कमी हो मॅडम, ते आता हो हो. ते मला दोनच महिन्याचे असतात सर. सिबोक्थॉन कॉस्टली हा जातं. हा हा तेच म्हटलं, याच्यात कमी दिसताय मला. हो हो. 2च तर महिन्याचे आले. माझ्याकडनं चुकीने ज्या दुसऱ्या 2 घ्यायच्या ऐवजी या घेतल्या नाही नाही, गेल्या. बरोबर आहे. सिबोक्थॉन 2च महिने जातं. स्पिरुलिना 3 महिने कंटिन्यू जातं. तुम्हाला परत मागवायचं. स्पिरुलिना 3 महिने आणि संजीवनी 3 महिने. ते 2 आहेत ना ग्रीन कलरच्या, हा. त्या 3 महिने बरोबर जातात. फक्त अच्छा. सिबोक्थॉन आहे ना 2 महिने जातं. बरं. आणि नंतर मग आपलं वाटलं तर स्पिरुलिना आपण घेऊ शकतो पुढे. हा स्पिरुलिना कंटिन्यू करायच्या. हो हो. हे कंटिन्यू रोज 1 गोळी घेत राहायची बा. हो 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 हो. आज सुट्टी आहे का काय? नाही, जरा आमच्या इथं आमचे चुलत सासू एक्सपायर झालेत ना, तिकडे आले मी. अच्छा. सॉरी, मग चला मी नाही, नंतर बोलतो तुमच्याशी. असो माझी ड्युटी आहे. चालेल. थँक्यू. गोळ्या दिल्या होत्या काय म्हटले? गोळ्यांचे रिझल्ट एकदम प्रॉपर चांगले आले मला. ओके. हा हा. मी साधारण मागच्या 29 तारखेला चालू केले होते. 29/6. हा हा हा. माझ्या सगळ्यात पहिले कमरेचा जो त्रास होता तो बंद झाला. अरे वा वा वा. म्हणजे मला गाडीतून उतरायचं असलं तरी गाडीच्या साईडला हात लावून उतरावा लागत होता. हा हा हा. जो सेंटरला त्रास व्हायचा बसून हा हा. कंटिन्यू, कारण माकड माझं हाडला. ड्रायव्हिंग 6-6, 8-8 तास ड्रायव्हिंग चालतं काही वेळा. हा हा हा. आणि पोटाचा जो विकार होता मला, बापरे. की गॅस होणं आणि फ्रेश व्हायला दिवसात 5-6 वेळा जायचो. हा हा हा. पोट साफ होत नव्हतं. सकाळी आता 2-3 वेळा मध्ये होऊन जातंय आता.
अरे वा म्हणजे ना म्हणजे दिवसा गरज नाही येत. आधी असं कोणाकडे गेलं काही नाश्ता करायच्या आधी विचार करावा लागायचा खाऊ का नको, अरे बापरे मग ते किंवा कॉन्स्टिपेशन. मग खाल्ल्यानंतर मग लगेच प्रेशर वाटायचा पोटात. तो पण माझा सॉल्व्ह झालेला आहे जवळजवळ 70%. 1 महिना पण नाही झाला. अरे वा. तर याच्यात आता आपण जे गोळ्या घेतो तो 2 तर सी बघतो ना, हा 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 आणि 2 बरोबर आहे ना? हो बरोबर 2 सी बघतान, 1 संजीवनी आणि 1 स्पिरुलिना, बरोबर. 4 गोळ्या. हो 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 तर सी बघताना कमी हो मॅडम ते आता हो हो त्या मला. दोनच महिन्याच्या असतात सर. सिबोक्थॉन हा कॉस्टली मग जातं. हा हा तेच म्हटलं याच्यात कमी दिसताय मला. हो हो 2च तर महिन्याच्या आल्या. माझ्याकडनं बुवा चुकीने ज्या दुसऱ्या 2 घ्यायच्या ऐवजी या घेतल्या नाही गेल्या. नाही बरोबर आहे. सिबोक्थॉन 2च महिने